आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नीच्या हस्ते विकास कामाचं उद्घाटन। सुलभा गायकवाडांच्या बॅनरवर फक्त फडणवीस अजितदादांचा फोटो, बॅनरवरून मुख्यमंत्र्यांचा फोटो मात्र गायब। 2019 मध्ये लढवलेल्या जागात शिवसेना लढणार, शिवसेना लोकसभेच्या कोणत्याही जागा सोडणार नाही। लोकशाही पॉडकास्टमध्ये शंभूराज देसाईंचं वक्तव्य। भाजपकडून 16 राज्यातील 195 उमेदवारांची नावं जाहीर। पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीतून आणि अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर। मात्र पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावाची घोषणा नाहीच। राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून सहकारी साखर कारखान्यांना पुन्हा कर्ज मंजूर होणार। मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढण्यास रामदास आठवले इच्छुक, तर शिर्डी सोलापूर जागांसाठी आरपीआय गट आग्रही। महाविकास आघाडीत 15 जागांवर मतभेद, अनेक जागांची अदलाबदली होण्याची शक्यता। काँग्रेसकडून मात्र जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याची माहिती। एकटे लढलो तर 6 लोकसभेच्या जागा जिंकू, प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला विश्वास। प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर हायकमांड निर्णय घेईल, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर आमचा हक्क, वैयक्तिक दावा नाही, पक्षाचा दावा, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं वक्तव्य। तर रामदास कदमांकडूनही रत्नागिरी मतदारसंघावर दावा। छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजन कार्यक्रम कोनशिलेवर विद्यमान खासदार अमोल कोल्हे व विद्यमान आमदार अशोक पवारांचं नावच नाही, दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करत कोल्हेंनी कार्यक्रम अर्धवट सोडला। मनोज जरांगेंच्या आंदोलनावर एसआयटी नेमणं चुकीचं, जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी त्वरित रद्द करा, खासदार हरिभाऊ राठोडांची मागणी। अभ्युदयनगर वसाहतीच्या पुनर्विकासाच्या म्हाडाच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतच मंजुरी। या प्रकल्पाच्या पुनर्विकासामुळे म्हाडाला 10,000हून अधिक घरे उपलब्ध होणार। पुण्यात विकास शेळकेकडून 44 किलो ड्रग्ज जप्त, विकास शेळकेला पोलिसांनी केली अटक। 44 किलो ड्रग्जची किंमत 45 कोटी रुपये असल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।